शरद पवार पुण्यामधल्या वसंतदादा साखर कारखान्याच्या बैठकीसाठी उपस्थित। त्यानंतर शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये बैठक। यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, हर्षवर्धन पाटील यांची माहिती। कोपरगावचे भाजपचे नेते विवेक कोल्हे आणि शरद पवार यांचा एकाच गाडीमधून प्रवास। विवेक कोल्हे नाराज असल्याची चर्चा। कोल्हे शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य दोघांवरती गुन्हे दाखल। पीडब्ल्यूडीच्या मालवण कार्यालयाच्या तोडफोडीच्या प्रकरणी नोंदवला गुन्हा। सिंधुदुर्गामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या नंतर नौदलाची पहिली प्रतिक्रिया। दुर्घटनेप्रकरणी निवेदन जारी करत व्यक्त केली खंत। वाईटामधून चांगलं घडायचं असेल म्हणून महाराजांच्या पुतळ्याचा अपघात झाला। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आराखडा तयार करू आणि चांगला भव्य पुतळा उभारू। घटनास्थळाची पाहणी केल्याच्या नंतर मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। निवडणुकीची हंडी आम्हीच फोडणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दंड थोपटले। संस्कृती दहीहंडी पथकामध्ये मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। जे श्रीकृष्णाला मानतात तेच 2024 विधानसभेची हंडी फोडणार। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। दहीहंडी खालचा पाया किती मजबूत हवा ते शिकवते, मात्र पाय कसे खेचतात हे उद्धव ठाकरेंकडून राजकारणामध्ये शिकलो। भाजपचे नेते आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका। वाशिम येथे समृद्धी महामार्गावरती धक्कादायक प्रकार। ट्रक चालकाचा स्टंट, इतर वाहन चालकांच्या जीवाशी खेळ। एका प्रवाशानं व्हिडिओ चित्रित करत प्रशासनाकडे दाखल केली तक्रार। नेपाळमध्ये झालेल्या दुर्दैवी अपघातामधल्या जखमींची फडणवीसांकडून विचारपूस। 7 पैकी 3 बॉम्बे हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करणार असल्याची माहिती। पुण्यामधल्या ससून रुग्णालयामधील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण। अल्पवयीन आरोपीच्या मित्रांचे रक्ताचे नमुने बदलले गेल्याचं तपासामधून निष्पन्न। आरोपी आदित्य सूद आणि आशिष मित्तलला न्यायालयीन कोठडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।